तर हे आपण डायगोनल नावाच्या मेट्रो स्टेशनवरनं बाहेर आलो आहे। इकडे सगळे लक्झरी ब्रँड आहेत बघा, जिमी चू, DNG, मग त्या साईडला मायकेल कॉर्स आणि हे असले। आपलं काही काम नाही आहे बाबा त्याच्याशी, आपल्यासाठी नाही आहे हे सगळं। आणि हे आपल्या समोर आहे कासा दे मिया, काय जे त्यांना म्हणतात, प्रोनाउन्सिएशन माहीत नाही, पण दिस इज मार्वलस। काय आर्किटेक्चर आहे हे, लोक कसं विचार करतात असं काहीतरी, इट्स क्रेझी। ऑब्व्हियसली आता इथे आलो आहे तर आपण रील शूट करणार आहे, फ्रीस्टाईल फुटबॉलचा थोडे ट्रिक्स दाखवू, बघू लोक कसे रिॲक्ट करतायत, काय रिॲक्ट करतायत। पण हां, फ्रीस्टाईल करू जरा, बॉल घेऊन आलो आहे मी। ते आपल्या मागच्या साईडला आहे कासा मिया, आणि इथनं सरळ गेलं म्हणजे सेम रोडवरनं सरळ जायचं की राईट साईडला येतं कासा बाटलो। या दोन गोष्टी डे 2ला बघायच्या होत्या, पण त्या आपण डे 1ला शिफ्ट केल्या, त्या आजच बघतोय। आणि जे डे 1ला आहे ते उद्या, कारण की उद्या पूर्ण दिवस आहे आपल्याकडे, आज अर्धा दिवसच मिळणार होता आपल्याला। परत जाऊन चेक इन करायचं आहे, आपल्या बॅगा वगैरे रूममध्ये ठेवायच्या, जरा फ्रेशन अप व्हायचं आहे, रेस्ट पण घ्यायची आहे। त्यामुळे ज्या छोट्या गोष्टी होत्या ज्या डे 2च्या होत्या त्या डे 1ला करतो, आणि ज्या डे 1च्या आहेत त्या आपण उद्या करू, कारण की परवा आपल्याला जायचं आहे कोपेनहेगनला। सो आपण आज जेवढं जमतं तेवढं फिरून घेणार आहे। बाकी जे आपल्याला फिरायचं आहे, मेन गोष्टी ज्या बघायच्या आहेत, कॅम्प न्यू वगैरे, ते सगळं उद्या करू, आणि परवा सकाळी चेकआउट करून तसंही एअरपोर्टलाच जायचं आहे। सो परवा आपली फ्लाईट आहे, रात्री पोहोचणार आहे कोपेनहेगनला। आणि हे आपण आलो आहे कासा बाटलोला। अरे काय बाईक आहे बघा, ट्रायम्फ। ओ हो, ही जुनीवाली ट्रायम्फ आहे, आणि बहुतेक एक्झॉस्ट पण बदलला आहे। 2 वाजत आले, तासाभराने आपल्याला जायचं परत हॉस्टेलला, बॅग वरती ठेवायला, म्हणजे आपल्याला आपला बेड पिक करायचा आहे आज, कुठल्या रूममध्ये आहे ते आपल्यालाच पिक करायला अलाउड आहे। सो तो प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्याला जायचं आहे, बॅगावरती ठेवायच्या। जरा सावलीत बसलोय, थोडं रेस्ट घ्यावी म्हणलं। 2 वाजत आले, जसं मी तुम्हाला म्हणलं, खूप गरम होतोय, माझ्याकडे फक्त पाणी आहे। आता काहीतरी खाईन मी, कारण की भूक पण लागली आहे। सगळ्यात बेस्ट पार्ट सांगू का, इथे बघा, हे असं इथे मेनू बाहेर लावलेलं असतं, तुम्ही प्राईस आणि काय आहे काय नाही ते चेक करू शकता। परवडत असेल तर जायचं खायचं, नसेल परवडत तर पुढे जायचं आपलं गप, सुपर मार्केटमधनं घ्यायचं काहीतरी, बनवायचं आणि खायचं, बेस्ट ऑप्शन आहे। सो वेल, जरा बसतो थोडा वेळ, रेस्ट घेतो। कसा दिवस चालला आहे ते तुम्हाला सांगत राहीन मी। आय होप तुम्हाला आत्तापर्यंत मजा येते। काय रे, बरं आहे का रे? हे इथे यांना तसंही मराठी कळणार आहे, मी कोणालाही काही बोलू शकतो। ए बावळट, इकडे आहे, हसून बोलायचं, काही कळत नाही। ए बावळट, कसा आहेस, बरं आहे का? काय बघते ताई? हा माझा बेड आहे, इथे बोलायला, फोन लाऊडवर ठेवायला अलाउड नाहीये, शांतता मेंटेन करायची आहे। हे इथे वॉशरूम आहे, कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे इथे या साईडला, हे इथनं एक्झिट आणि एंट्री आहे इथे या साईडला। मस्त छान संध्याकाळचं वारं सुटलंय, आपलं आवरून झालंय। आता आपण चाललोय सग्रादा फॅमिलिया बघायला। आंघोळ बिंघोळ झाली आहे, पण कपडे तेच घातलेत, पण ठीक आहे। म्हणजे आणखी प्रॉब्लेम मेन असा आहे की इकडे कपडे धुवायची सोय आहे, पण वाळत घालायची सोय नाही आहे हॉस्टेलमध्ये, त्यामुळे आपल्याला ते मॅनेज करायला लागणार आहे। हा मागे मुलगा फुटबॉल खेळतो, त्याच्याबरोबर खेळायचं, जरा पाना वगैरे खेळायचं का, त्याला ट्रिक्स दाखवू का थोडेसे, काय माहिती त्याला पण येत असतील, विचारायला काही हरकत नाही। तगडा वाटतोय, पण जरा बघूयात हा खेळतोय का, आणि हा खेळला तर ठीक आहे, ह्याच्याबरोबर खेळू थोडा वेळ आणि मग नंतर जाऊ पुढे। बहुतेक मित्रांसाठी थांबला या, ह्याचे मित्र येतील बहुतेक खेळायला आता। हे मी या लिफ्टनी बाहेर आलो, हे काय आहे अरे, टू गुड, बाप रे।
हे सग्रादा फॅमिलियाच्या एक्झॅक्टली अपोजिट हा एक लेक पण येतं. ह्या लेकला काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे, पण आहे, छान आहे, सुंदर आहे. लेक काय फार स्वच्छ साफ नाही आहे, पण कचराही असा नाही आहे, पण वेल असो. तर हे आहे आपल्या मागे सग्रादा फॅमिलिया. आय होप तुम्हाला आवडलं असेल. दिसतंय का? आय होप तुम्हाला आवडलं असेल. चला नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ आपण. आता इथून निघूयात, कारण की आत तर आपण जाणार नाही आहे. आय थिंक खूप उशीर झाला आहे, 8 वाजलेत ऑलरेडी. ह्याच्यानंतर आत एंट्री अलाउड आहे का नाही, आय एम नॉट शुअर. उद्या बघू. मी एका माझ्या मैत्रिणीला विचारणार आहे, ती इकडे जाऊन आली, म्हणजे ती बार्सिलोनाला जाऊन आली आधी, सो तिला माहिती आहे की आतनं बघण्यासारखं आहे का नाही. हे बाहेरचं आर्किटेक्चर तर क्रेझी आहे, क्रेझी. आता मला जाऊन ह्याच्याबद्दल हिस्ट्री थोडीशी वाचायची आहे, बघायचं आहे की हे नक्की, म्हणजे ह्याच्याबद्दलची हिस्ट्री काय, पास्ट आहे, याचं काय सिग्निफिकन्स आहे, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. नुसतंच बघून काय उपयोग ना. सो ते मी घरी जाऊन वाचेन ऑब्व्हियसली. आय होप तुम्हाला हे आवडले. हे ह्यूज आहे, आणि बाय द वे ते फोटो व्हिडिओमध्ये कळत नसेल मे बी, पण दिसायला एक खूप ह्यूज आहे, इन्सेन आहे. तर आपण एक 360 राऊंड मारू याचा, वेगवेगळ्या अँगलनी कसं दिसतंय बघूयात, आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाऊयात. बरोबर त्याच्या मागे आहे FCBचं म्युझियम, नाही म्हणता येणार ह्याला, पण हे एक्झिबिशन टाईपचं आहे. आत्ता कॅम्प न्यू आहे, ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे आपण स्टेडियम टूर करू नाही शकणार, पण आपण आज जाऊन बघूया तिकडे काय सीन आहे. आय थिंक ही फ्रंट साईड आहे. आपण बॅक साईडनी बघतो. मला असं वाटतं की ही फ्रंट साईड आहे. इथनं एंट्रन्स पण कारण की मोठा आहे, सो ही फ्रंट साईड असावी. काय वेगळंच आर्किटेक्चर आहे ऑनेस्टली ह्याचं. बाप रे, इन्सेन. आपला ॲक्च्युली नेक्स्ट स्टॉप होता ते म्युझिकल फाउंटन आहे, तिकडे जायचं होतं. पण मध्ये जाताना मेट्रो स्टेशनवरती मला दिसलं आर्क दे ट्रॉम्प असं लिहिलेलं. म्हणलं अरे पॅरिसमध्ये पण इथेही आहे, तर जरा उतरून बघावं. स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो आणि हे बघा, हे असं दिसतंय. ऑब्व्हियसली पॅरिसचं जे आहे ते जास्त भारी आहे, पण हे पण वाईट नाही अरे, चांगलं आहे. आपण रस्ता क्रॉस करू, थोडेसे व्हिडिओज काढू, तिकडे जाऊन बघू कसं दिसतंय. खूप भारी आहे रे. आय एम शुअर अजून अंधार झाल्यावर हे जेव्हा लाईट लागतील तेव्हा काय सुंदर दिसेल अरे. आई ग यार, खूप भारी जागा आहेत यार युरोपमध्ये. बघता बघता बार्सिलोनामध्ये अंधार झालेला आहे, रात्र झाली आहे. अरे ह्यांचं काय आर्किटेक्चर आहे अरे, नेक्स्ट लेवलच आहे. सॉरी, इट्स व्हेरी विंडी, त्यामुळे डिस्टर्बन्स येत असेल तुम्हाला. फाउंटन तर बंद आहे आत्ता. फाउंटन शो आय थिंक इथेच असतो, इफ आय एम नॉट रॉंग. पण हे बंद आहे. इथे फाउंटन शो असावा, हे बंद आहे. इथले पण फाउंटन्स बंद आहेत, माहीत नाही का. पण काय सुंदर जागा यार ही, अप्रतिम. वरती जाऊन बघायचं का अजून? आलोच इथपर्यंत, जरा वरती जाऊन बघू. इकडे बेस्ट म्हणजे वरती जायला ह्यांनी एस्केलेटर पण बनवले. जिने तर आहेतच, पण एस्केलेटर पण बनवले, कोणाला अडचण झाली नाही पाहिजे. काय भारी आहे रे, बघा ना. एवढा कोण विचार करतं? म्हणजे हे टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे इतका विचार करतात ना, एक खूप भारी आहे. तर हे नॅशनल म्युझियम ऑफ आर्ट आहे. आपला व्लॉग हा आजचा इथेच संपतो. ॲक्च्युली अजून एक प्लॅन होता, पण एनर्जी नाही आहे तेवढी, आणि आपली चॅम्पियनशिप आहे त्याच्यावरती मेन फोकस आहे. सो उगाच ओव्हर एक्झर्ट करून चालणार नाही. उद्याचा पण दिवस आहे, त्यामुळे उद्या आपण आरामात प्लॅन करू. हा व्लॉग आपण इथेच संपूयात. टाईमलॅप्स बघा. टाईमलॅप्सबरोबर आपला आजचा व्लॉग एंड होतो. उद्या भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये.